नमस्कार. गेल्या 4 वर्षापूर्वीपासून MGPला अनेक अधिकारी आले आणि गेले. येणाऱ्या प्रत्येक अधिकाऱ्याला तिथल्या गळतीच्या संदर्भात म्हणजे आमच्या बॉम्बे रेस्टॉरंटच्या खाली मीनाक्षी हॉस्पिटलच्या समोर आणि नाईक वीटभट्टीच्या समोर एक मोठ्या प्रमाणात गळती होत होती आणि रोज हजारो लिटर पाणी वाया जात होतं. आणि ह्या पाणी वाया जात होतं एका साईडला, दुसऱ्या साईडला रस्त्यावरून ते पाणी वाहत असताना अनेक दुचाकीस्वार त्या ठिकाणी त्या रस्त्यावरून त्या पाण्यामुळं घसरून पडत होते. अनेक अपघातही त्या ठिकाणी झालेले. खरं तर हा विषय संपवावा आणि या ठिकाणी गेल्या काही महिन्यापूर्वी या ठिकाणी राजलक्ष्मी हाऊसिंग सोसायटीला पाईपलाईन एक नवीन आम्ही मंजूर केली होती आणि दुसरी पाईपलाईन वनवासवाडीत आम्ही एक मंजूर केली होती. ह्या दोन्ही पाईपलाईनला MGPच्या पाण्याचं कनेक्शन जोडायचं होतं. त्यासाठी सुद्धा आम्ही अनेक निवेदन गेल्या 3 वर्षामध्ये दिली आणि ह्या 3 वर्षामध्ये निवेदन दिल्यानंतरसुद्धा आम्हाला वारंवार सांगण्यात आलं होतं की त्यावेळेस की बाबा MGPचं पाणी हे कमी प्रमाणात होत आहे, त्यामुळे ते आम्ही काही कनेक्शन तुम्हाला जोडून देऊ शकत नाही. अशा पद्धतीची वेगवेगळी निवेदनं झाली, वेगवेगळ्या प्रकारची आंदोलनं झाली, वेगवेगळी त्यांना तिथं समक्ष जाऊन भेटण्यात आलं. तरीसुद्धा प्रत्येक विषयाला आमच्या निवेदनाला केराची टोपली दाखवण्याचं काम आधीच्या अधिकाऱ्यांनी केलं होतं. आणि हे मीनाक्षी हॉस्पिटलच्या समोरचं पाणी अचानकच वाढलं आणि मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रभाव तिथं त्या ठिकाणी वाढत गेल्यानंतरनं अनेक दुचाकीस्वार त्या ठिकाणी त्या पाण्यावरून घसरून पडले आणि मग रागापोटी आम्ही या ठिकाणी आत्ताचे जे काही कार्यकारी अभियंता आहेत वाघमारे साहेब यांना आम्ही रागापोटी निवेदन द्यायला गेलो. निवेदन देत असताना गुलाब पुष्प देऊन त्यांचा आम्ही निषेध व्यक्त केला आणि निषेध व्यक्त केल्यानंतर एकूणच ते अधिकारी पण नवीन आले होते, त्यांना इथली काय परिस्थिती माहीत नव्हती. ते निवेदनाचं गांभीर्य त्यांनी लक्षात घेतलं, विषयाचं गांभीर्य लक्षात घेतलं आणि तत्काळ लगेच सेकंड डे काम त्या ठिकाणी सुरुवात केलं. काम केल्यानंतर त्या पाण्याची आता बघा पाईपलाईन फुटलेली, त्याची गळतीसुद्धा काढली आणि त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं काम त्यांनी केलं. खरोखरच या ठिकाणी खेड ग्रामस्थांच्या वतीनं मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो की आजपर्यंत एवढे अधिकारी आले पण कुठल्याही अधिकाऱ्यांनी तत्परता दाखवली नाही, पण अमित वाघमारे साहेबांनी इथं या ठिकाणी तत्परता दाखवून ते काम पूर्ण केलं. आता प्रश्न असा आहे की त्या ठिकाणी ती खुदाई झाली, पाईपलाईनची गळती थांबली आणि त्याच्यावरचं आता कॉन्क्रीटचं काय. तर मी आत्ताच अधिकाऱ्यांशी पण बोललो आणि MGPच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की ते कॉन्क्रीटचं कामसुद्धा आम्हीच तुम्हाला करून देणार आहोत. अशा पद्धतीचं एक काम करणारे अधिकारी ह्या डिपार्टमेंटला गरजेचे आहेत. म्हणजे वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये बघा अनेक अधिकाऱ्यांचे हात भ्रष्टाचारानं बरबटलेले आहेत. अनेक अधिकारी AC मध्ये बसून नुसती गार वारा खात असतात. मग असे अधिकारी असण्यापेक्षा हे काम करणारे अधिकारी खऱ्या अर्थानं असे असले पाहिजेत आणि यांच्या माध्यमातून एक चांगल्या पद्धतीचं काम या ठिकाणी आमच्या खेड विभागामध्ये झालेलं आहे. मी मनापासून त्यांचे आभार मानतो. आपल्या माध्यमातून पूर्ण तळागाळातले प्रश्न सुटत आहेत. अजून एक थोडासा प्रश्न आहे. संगमनगरच्या मेडिकल कॉलेजच्या चौकात एक मागच्या वेळेस लिकेज काढण्यात आलं, तिथे देखील असाच एक प्रश्न आहे की तिथं कॉन्क्रिटीकरण झालेलं नाही. तो प्राईस तसाच आहे, त्याबद्दल काय सांगा? त्याबाबत सुद्धा मी साहेबांशी मगाशी बोलताना बोललो, अमित वाघमारे साहेबांशी. ते जर MGPच्या कर्मचाऱ्यांनी खोदाई करून तिथली जर गळती काढली असेल तर ते कामसुद्धा MGPच्या अधिकाऱ्यांकडून तिथं त्या कॉन्क्रीटचं काम करण्यात येईल असं मला अधिकाऱ्यांनी सांगितलं. खरं तर तुम्ही तसं बघायला गेलं तर बघा, आमदार महेंद्रदादा शिंदे आणि वनवासवाडी गटाचं ज्यावेळेस मी नेतृत्व करत होतो, या गटामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम केल्यामुळंच ग्रामपंचायतीची एक हाती सत्ता महेशदादा शिंदे यांच्या ताब्यात आलेली आहे. आणि जेव्हापासून ग्रामपंचायतीची सत्ता एक हाती महेशदादांच्या हातात आली तेव्हापासून कोट्यावधी रुपयाचा निधी या खेड ग्रामपंचायतीला आपण या ठिकाणी महेशदादांच्या माध्यमातून देण्यास सफल झालो. खरं सांगायचं जर म्हटलं तर खेड हे पूर्वीचं खेडच होतं आणि आत्ता हे खेडचं बदललेलं रूप आपण बघताय की या खेडमध्ये तसं बघायला गेलं तर आमदार महेशदादा शिंदे यांचं एक वेगळ्या पद्धतीचं विजन आहे. म्हणजे खेड हे जास्तीची लोकसंख्या असलेली ग्रामपंचायत आणि या खेडला भविष्य काळामध्ये नगरपंचायत करण्याचा मानस सन्मान्य आमदार महेशदादा शिंदे यांचा आहे. आणि नगरपंचायत केल्यानंतरनं या ठिकाणी या एकूणच नगरपंचायतीचा महसूल आणि शासनाकडून त्याला येणारा निधी हा अनलिमिटेड असतो आणि ह्या निधीच्या माध्यमातून
खेड आणखीन सुजलाम सुफलाम होईल अशा पद्धतीचं या ठिकाणी खेडच्या वरती सांगायचं म्हणजे सांगू शकतो.